श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 109. सकाळची वेळ होती. दयाळू स्वामी पूजा करून नुकतेच आपल्या खोलीत येऊन बसले होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन ब्राह्मण आपल्या 13-14 वर्षांच्या मुलाला घेऊन आला. स्वामींना नमस्कार करून ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मी कडेठाण गावचा. हा माझा मुलगा सदानंद. याला शिकायला आपल्याकडे ठेवावं म्हणून घेऊन आलोय. शास्त्र ग्रंथांचं थोडं शिक्षण मी याला दिलंय. आता पुढचं अध्ययन पैठणला आपल्या मठात व्हावं अशी इच्छा आहे. सदानंदने पुढे होऊन स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. मुलगा तरतरीत होता. चेहऱ्यावर विद्येचं तेज होतं. उजळ वर्णाचा, डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक, हसतमुख, प्रथम दर्शनी कोणालाही आवडेल असा. दयाळू स्वामी ब्राह्मणाकडे रोखून बघायला लागले. त्याबरोबर ब्राह्मणाने मान खाली घातली. त्यानं सदानंदला बाहेर अंगणात जाऊन थांबण्याची खूण केली. सदानंद बाहेर गेल्यावर तो ब्राह्मण विषादाच्या स्वरात म्हणाला, स्वामी, एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. सदानंदला मी खूप लाडात वाढवलंय. तो अतिशय बुद्धिमान आणि गुणी आहे. पण ब्राह्मण अडखळला. त्याचा कंठ दाटून आला. त्याला पुढे बोलवेना. अडखळलात का? मोकळेपणाने बोला. जे काही असेल ते स्पष्टपणे सांगून टाका. तो दाटलेल्या कंठाने म्हणाला, स्वामी, माझा हा मुलगा एरवी फारच चांगला असतो. पण त्याला कधी कधी संतापाची लहर येते. मग त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. त्यावेळी त्याच्या कलानी घ्यावं लागतं, नाहीतर तो बेभान होतो. पण हे तेवढ्यापुरतंच असतं. ती संतापाची लहर गेली की तो पुन्हा समजूतदारपणे वागायला लागतो. दयाळू स्वामी गंभीर झाले. ब्राह्मण स्वामींच्या पाया पडला. गयावया करून म्हणाला, तो इथे राहिला तर त्याच्यावर चांगले संस्कार होतील. संतांच्या संगतीत राहिल्यामुळे त्याचा स्वभाव मवाळ होईल. त्याचा संतापी स्वभाव निघून जाईल. माझ्यावर दया करा. त्याचं जीवन सावरेल असं बघा. फार गुणी, फार समजूतदार मुलगा आहे तो. मोठ्या आशेने मी त्याला घेऊन आलोय. स्वामींनी उत्तम श्लोकांकडे पाहिले. म्हणाले, काय उत्तम श्लोका? तुमचं काय म्हणणं आहे? उत्तम श्लोक म्हणाले, मुलाला काही दिवस राहू द्यावं. इथल्या वातावरणामध्ये कदाचित स्वभाव बदलून जाईल. संधी देऊन बघावी. स्वामी हसून म्हणाले, उत्तम श्लोकांनीच त्याची बाजू घेतली आहे, म्हणजे आता वेगळा निर्णय घेणं काही शक्यच नाही. ठीक आहे, राहू दे त्याला इथे काही दिवस. काही दिवस गेले. तो पौर्णिमेचा दिवस होता. आज मठात गोपाळकृष्णांची विशेष पूजा आयोजित केली होती. त्यामुळे सकाळपासून मठात गडबडीचं वातावरण होतं. उठल्यापासून सदानंद अस्वस्थ होता. घरच्यांची आठवण आल्यामुळे तो अस्वस्थ झाला असेल. पूजा झाल्यावर त्याची समजूत घालावी असं उत्तम श्लोकाने ठरवलं. कंबुकंठ फुलांचे हार गुंफण्यासाठी परडी घेऊन देवघरात एका कोपऱ्यात बसला होता. तो सुरेख हार गुंफायचा, म्हणून हार गुंफायचं काम कंबुकंठला सांगितलं होतं. सदानंद देवघराच्या दारात आला. कंबुकंठ हार करत बसलेला पाहून त्याला वाटलं आपणही हार करून पाहावा. तो कंबुकंठला म्हणाला, मला दे ती परडी, मी हार करतो. नाही नाही, हे माझं काम आहे, मीच करतो. नंतर माझ्याकडून शिकून घे हार कसा गुंफायचा ते. सदानंदला अपमानित झाल्यासारखं झालं. चढ्या स्वरात म्हणाला, मला सुद्धा उत्तम हार करता येतात. मी पुष्कळ वेळा हार गुंफलेत. असेलही, पण आता हार मी करणार आहे. सदानंद एकदम संतापला. त्यांनी सरळ फुलांची परडी उचलली आणि ती घेऊन तो बाहेर निघाला. कंबुकंठ स्तिमितच झाला. ठाम स्वरात तो म्हणाला, परडी कुठे घेऊन चाललास? आधी ती परडी इथे ठेव. तरीही तिकडे दुर्लक्ष करून सदानंद तसाच परडी घेऊन बाहेर जाऊन बसला. हे पाहून सारे जण अस्वस्थ झाले. उत्तम श्लोक सौम्य आवाजात खंबीरपणे त्याला म्हणाले, सदानंद, परडी इकडे आण बरं. सदानंदनी ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं. तो जागचा हलला नाही. हा उत्तम श्लोकांचा अपमान होता. मठात आजवर असं कधीच घडलं नव्हतं. उत्तम श्लोकांच्या आज्ञेकडे सदानंदानं केलेलं दुर्लक्ष पाहून दयाळू स्वामी चढ्या स्वरात त्याला म्हणाले, सदानंद, उत्तम श्लोक काय म्हणाले ऐकलंस ना? आण ती परडी इकडे. आता सदानंदाच्या डोळ्यात विचित्र लहर उमटली.
तो एकदम संतापला, बेभान झाला. परडी उचलली आणि घ्या ही परडी असं म्हणून रागाने त्यांच्याकडे भिरकावली. स्वामींकडे भिरकावली. हात पाय आपटत तो तिथून निघून गेला. ती परडी दयाळराव स्वामींच्या डोक्यावर आदळली. गोविंद गोविंद गोविंद, त्यांच्या मुखातून एवढेच शब्द निघाले. उजव्या हातानं डोक्याचा परडी लागलेला भाग ते चोळायला लागले. कंबुकंठ संतापला. सदानंदाला 2 रट्टे लागवावे म्हणून त्याच्या मागे धावला. पण दयाळराव स्वामी शांतपणे त्याला म्हणाले, कंबुकंठ थांब, ही परडी घे, आधी हार कर, पूजा वेळेवर नीट झाली पाहिजे. दयाळराव स्वामींनी प्रत्येकाला आपलं काम करायला सांगितलं आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीने पूजेची तयारी तशीच पुढे चालू ठेवली. यथावकाश पूजा संपन्न झाली, आरती झाली. स्वामींनी सर्वांना तीर्थप्रसाद दिला आणि ते बाहेर सदानंदाकडे गेले. त्याला तीर्थप्रसाद दिला. आता सदानंद कावरा-बावरा होऊन रडवेला झाला होता. स्वामी स्वतः तीर्थप्रसाद घेऊन आलेले पाहून त्याला एकदम रडूच कोसळलं. रडत रडत त्यांनी तीर्थप्रसाद घेतला. दयाळराव स्वामींनी उत्तम श्लोकांना गोपाळकृष्णांच्या चरणांवरची 2 फुलं आणायला सांगितली. ती फुलं हातात धरून डोळे मिटून त्यांनी मनोमन काही प्रार्थना केली आणि सदानंदाच्या डोक्याला, छातीला ती फुलं लावली. मग त्याच्या हातात प्रसाद म्हणून ती फुलं दिली आणि आपल्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने दयाळराव स्वामींनी उत्तम श्लोकांना आपल्या खोलीत बोलवून घेतलं आणि म्हणाले, आज पौर्णिमा. असा विकार असलेल्या व्यक्तींना पौर्णिमा अमावस्येचा जास्त त्रास होतो. चंद्राचं आकर्षण कमी किंवा जास्त असलं की त्यांचा तोल चटकन जातो. चांगल्या वैद्याचं औषध घेऊन पाहायला हवं. पण अशा व्यक्ती घरीच आपल्या माणसात राहिलेल्या बऱ्या. घरची माणसंच त्याला समजावून सांभाळून घेऊ शकणार. मला वाटतं तुम्ही स्वतः कडेठाणला जावं आणि सदानंदाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून त्यांना सगळं नीट समजावून सांगावं. दयाळराव स्वामी शांतपणे हसत हसत म्हणाले, आजवर कुणी अंगावर काही वस्तू भिरकवल्याचा अनुभव नव्हता. तो अनुभव पण घेऊन झाला. ते काही असो, गोपाळकृष्णांनी सदानंदाला क्षमा करावी म्हणून मी प्रार्थना केलीच आहे. त्याचं अनहित होऊ नये म्हणून तुम्हीही प्रार्थना करा. स्वामींच्या आज्ञेवरून उत्तम श्लोक सदानंदाला घेऊन कडेठाणला त्याच्या घरी गेले. एवढी आगळीक घडली, पण सदानंदाचं अनहित होऊ नये म्हणून दयाळराव स्वामींनी स्वतः प्रार्थना केली. हे ऐकून त्याचे वडील गहिवरले. गदगदलेल्या स्वरात म्हणाले, स्वामी फार फार थोर संत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम.